डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे ग्रहण फल. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ग्रहण फल. बदनामीचे दुःखही आनंदाने समजून घ्यावे लागते. बदनामीचे दुःखही आनंदाने समजून घ्यावे लागते. म्हणूनच प्रकाशाच्या सम्राटालाही ग्रहणामधून जावे लागते. म्हणूनच प्रकाशाच्या सम्राटालाही ग्रहणामधून जावे लागते. ग्रहणामधून जावे लागते. प्रकाश सम्राट म्हणजे सूर्य. पुन्हा एकदा पहिलं कडू. बदनामीचे दुःखही आनंदाने समजून घ्यावे लागते. सत्याग्रही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वाट्याला जे बदनामीचे दुःख येतं त्या संदर्भानं केलेलं हे भाष्य. तेव्हा बदनामीचे दुःखही आनंदाने समजून घ्यावे लागते. बदनामीचे दुःखही आनंदाने समजून घ्यावे लागते. म्हणूनच प्रकाशाच्या सम्राटालाही ग्रहणामधून जावे लागते. म्हणूनच प्रकाशाच्या सम्राटालाही ग्रहणामधून जावे लागते. ग्रहणामधून जावे लागते. सदर वात्रटिकेचं पुढचं दुसरं कडवं. झाकाळलो गेलो म्हणजे संपलो असा अर्थ होत नाही. झाकाळलो गेलो म्हणजे संपलो असा अर्थ होत नाही. आणि अंधाराच्या साम्राज्यात झुंपलो असा अर्थ होत नाही. अंधाराच्या साम्राज्यात झुंपलो असा अर्थ होत नाही. असा अर्थ होत नाही. पुन्हा एकदा अत्यंत व्यक्तिगतपणे घ्यावं असं हे दुसरं कडवं. झाकाळलो गेलो म्हणजे संपलो असा अर्थ होत नाही. झाकाळलो गेलो म्हणजे संपलो असा अर्थ होत नाही. आणि अंधाराच्या साम्राज्यात झुंपलो असा अर्थ होत नाही. अंधाराच्या साम्राज्यात झुंपलो असा अर्थ होत नाही. असा अर्थ होत नाही. सदर वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. दाटलेला अंधार म्हणजे घडी दोन घडीचा डाव असतो. दाटलेला अंधार म्हणजे घडी दोन घडीचा डाव असतो. झाकाळून टाकल्याचा अंधार प्रिय लोकांचा आव असतो. झाकाळून टाकल्याचा अंधार प्रिय लोकांचा आव असतो. अंधार प्रिय लोकांचा आव असतो. म्हणून समाजकारण करणाऱ्याने, सत्याग्रह लोकांनी समाजाचं भलं व्हावं असं ज्यांना वाटतं, परंपरेच्या विरोधात जाऊन तेव्हा आपल्या विरुद्ध एखादं षड्यंत्र रचलं गेलं, त्याला आपण बळी पडलो तर नाउमेद व्हायचं नाही. कारण तो काही दिवसांचाच प्रश्न असतो. हेच अत्यंत समर्थपणे सांगणारं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. दाटलेला अंधार म्हणजे घडी दोन घडीचा डाव असतो. दाटलेला अंधार म्हणजे घडी दोन घडीचा डाव असतो. आणि झाकाळून टाकल्याचा अंधार प्रिय लोकांचा आव असतो. झाकाळून टाकल्याचा अंधार प्रिय लोकांचा आव असतो. अंधार प्रिय लोकांचा आव असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ग्रहण फल. आजची वात्रटिका आहे उर्मट विचार. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उर्मट विचार. बावळटपणा उघड झाला की धार्मिक भावना दुखू लागतात. बावळटपणा उघड झाला की धार्मिक भावना दुखू लागतात. आपल्या लंगड्या समर्थनाला बिंडोकपणाचे टेकू लागतात. आपल्या लंगड्या समर्थनाला बिंडोकपणाचे टेकू लागतात. बिंडोकपणाचे टेकू लागतात. आपल्या धार्मिक संकल्पना किती पवित्र आणि श्रेष्ठ आहेत असं सांगण्याचा
अट्टहास धर्मांधांकडून केला जातो त्यावरती भाष्य करणार सदळ वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. बावळटपणा उघड झाला की धार्मिक भावना दुखू लागतात. बावळटपणा उघड झाला की धार्मिक भावना दुखू लागतात. आपल्या लंगड्या समर्थनाला बिंडोकपणाचे टेकू लागतात. आपल्या लंगड्या समर्थनाला बिंडोकपणाचे टेकू लागतात. बिंडोकपणाचे टेकू लागतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. निधर्मीपणाचा आवतरी. निधर्मीपणाचा आवतरी प्रत्येकाच्या धर्म डोक्यात असतो. निधर्मीपणाचा आवतरी प्रत्येकाच्या धर्म डोक्यात असतो. आणि कुणी चिकित्सा केली तर, कुणी चिकित्सा केली की प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. कुणी चिकित्सा केली की प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. आम्ही निधर्मी आहोत, आम्ही इतर धर्माला मान देतो, अशा प्रकारची खोटी वल्गना केली जाते. त्यांचं कधी काय होतं हे सांगणारं सदरी वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. निधर्मीपणाचा आवतरी प्रत्येकाचा धर्म डोक्यात असतो. निधर्मीपणाचा आवतरी प्रत्येकाचा धर्म डोक्यात असतो. आणि कुणी चिकित्सा केली की प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. कुणी चिकित्सा केली की प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. प्रत्येकाचा धर्म धोक्यात असतो. सदळ वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि तिसरं कडवं. याचा मात्र अर्थ असा नाही, याचा मात्र अर्थ असा नाही प्रत्येक धार्मिक कर्मठ असतो. याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक धार्मिक कर्मठ असतो. जो ठेवतो दांभिकतेवर बोट, जो ठेवतो दांभिकतेवर बोट धर्मांधासाठी मात्र तो उर्मट असतो. जो ठेवतो दांभिकतेवरती बोट धर्मांधासाठी मात्र तो उर्मट असतो. तो उर्मट असतो. सदळ वात्रटिकेचे तिसरं आणि शेवट कडवं पुन्हा एकदा. याचा अर्थ मात्र असा नाही प्रत्येक धार्मिक कर्मठ असतो. कर्मठ म्हणजे कट्टर, न बदलणारा. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच धार्मिक कर्मठ असतो. जो ठेवतो दांभिकतेवर बोट, जो ठेवतो दांभिकतेवरती बोट धर्मांधांसाठी मात्र तो उर्मट असतो. जो ठेवतो धार्मिकतेवरती बोट धर्मांधांसाठी मात्र तो उर्मट असतो. धर्मांधांसाठी मात्र तो उर्मट असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उर्मट विचार. आजची वात्रटिका आहे डिजिटल क्रांती. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 14 ऑक्टोबर 2008 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. डिजिटल बॅनरमुळे राजकारणामध्ये जी काही डिजिटल क्रांती झालेली आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे डिजिटल क्रांती. कसला अभ्यास कसली निष्ठा. कसला अभ्यास कसली निष्ठा, कशाला कुणाचे भाषण आहे. कसला अभ्यास कसली निष्ठा, कशाला कुणाचे भाषण आहे. लाव डिजिटल की हो नेता, लाव डिजिटल की हो नेता हीच आजकालची राजकीय फॅशन आहे. हीच आजकालची राजकीय फॅशन आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. कसला अभ्यास कसली निष्ठा, कशाला कुणाचे भाषण आहे. कसला अभ्यास कसली निष्ठा, कशाला कुणाचे भाषण आहे. लाव डिजिटल बॅनर की हो नेता ही तर राजकीय फॅशन आहे. लाव डिजिटल बॅनर की हो नेता ही तर आजकालची राजकीय फॅशन आहे. ही तर राजकीय फॅशन आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं. कार्यकर्ते टिचभर असले तरी, कार्यकर्ते टिचभर असले तरी हातभर डिजिटल झळकू लागले. कार्यकर्ते टिचभर असले तरी हातभर डिजिटल झळकू लागले. आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. निदान कुत्रे तरी ओळखू लागले. पुन्हा एकदा दुसरं कडवं. कार्यकर्ते टिचभर असले तरी हातभर डिजिटल झळकू लागले. कार्यकर्ते टिचभर असले तरी हातभर डिजिटल झळकू लागले. आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. सदर वात्रटिका पुन्हा एकदा संपूर्णपणे. कसला अभ्यास कसली निष्ठा, कसला अभ्यास कसली निष्ठा, कशाला कुणाचे भाषण आहे. लाव डिजिटल की हो नेता ही तर राजकीय फॅशन आहे. लाव डिजिटल की हो नेता ही तर राजकीय फॅशन आहे. दुसरं,
कार्यकर्ते टिचभर असले तरी डिजिटल मात्र हातभर झळकू लागले. कार्यकर्ते टिचभर असले तरी डिजिटल मात्र हातभर झळकू लागले आणि आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. आयती सोय केल्यामुळेच निदान कुत्रे तरी ओळखू लागले. निदान कुत्रे तरी ओळखू लागले. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं डिजिटल क्रांती. आजची वात्रटिका आहे ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी ऑलिम्पिक समितीने असा निर्णय घेतला की 2028 साली लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश पुन्हा एकदा केला जाईल. अर्थात त्या ठिकाणी T20चं फॉर्मॅट खेळलं जाईल अशा प्रकारची घोषणा ऑलिम्पिक समितीनं जाहीर केली आणि त्याच संदर्भानं त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट. ऑलिम्पिकच्या वर्तुळात आता क्रिकेटची ही एंट्री आहे. ऑलिम्पिकच्या वर्तुळात आता क्रिकेटची ही एंट्री आहे आणि ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात आता क्रिकेटची ही कॉमेंट्री आहे. ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात आता क्रिकेटची ही कॉमेंट्री आहे. आता क्रिकेटची ही कॉमेंट्री आहे. पुन्हा एकदा सदर वात्रटिकेचं पहिलं कडं. ऑलिम्पिकच्या वर्तुळात आता क्रिकेटची ही एंट्री आहे. ऑलिम्पिकच्या वर्तुळात आता क्रिकेटची ही एंट्री आहे आणि ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात आता क्रिकेटची ही कॉमेंट्री आहे. ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात आता क्रिकेटची ही कॉमेंट्री आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. क्रिकेटच्या मार्केटला आता नवा बाजार खुला आहे. क्रिकेटच्या मार्केटला आता नवा बाजार खुला आहे आणि क्रिकेट विश्व विस्तारले. क्रिकेट विश्व विस्तारले. ऑलिम्पिकनेही विश्वास दिला आहे. क्रिकेट विश्व विस्तारले. ऑलिम्पिकनेही विश्वास दिला आहे. ऑलिम्पिकनेही विश्वास दिला आहे. पुन्हा एकदा दुसरंकडं. क्रिकेटच्या मार्केटला आता नवा बाजार खुला आहे. क्रिकेटच्या मार्केटला आता नवा बाजार खुला आहे आणि क्रिकेटचे विश्व विस्तारले. ऑलिम्पिकनेही दिलासा दिला आहे. क्रिकेटचे विश्व विस्तारले. ऑलिम्पिकनेही विश्वास दिला आहे. ऑलिम्पिकनेही विश्वास दिला आहे. मग 2028 साली T20चा फॉर्मॅट ऑलिम्पिक मध्ये खेळला जाईल. त्यावेळी चित्र काय असेल हे सांगणार सदर वात्रटिकेचं शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं. कोट्यावधीत खेळणाऱ्यांना क्रिकेटमध्ये जो खेळाडूंना पैसा मिळतो तो कोट्यावधीनं दिला जातो. ऑलिम्पिक मध्ये काय होईल म्हणून कोट्यावधीत खेळणाऱ्यांना एका मेडलसाठी खेळावे लागेल. कोट्यावधीत खेळणाऱ्यांना एका मेडलसाठी खेळावे लागेल. टेस्ट आणि वनडेला मात्र पार धुळीस मिळावे लागेल. टेस्ट आणि वनडेला मात्र पार धुळीस मिळावे लागेल. पार धुळीस मिळावे लागेल. ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट घुसल्यानं काय होणार हे सांगणारं हे सदरील वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. पुन्हा एकदा. कोट्यावधीत खेळणाऱ्यांना एका मेडलसाठी खेळावे लागेल. कोट्यावधीत खेळणाऱ्यांना एका मेडलसाठी खेळावे लागेल. टेस्ट आणि वनडेला मात्र पार धुळीस मिळावे लागेल. टेस्ट आणि वनडेला मात्र पार धुळीस मिळावे लागेल. पार धुळीस मिळावे लागेल. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट. आजची वात्रटिका आहे दिवाळी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 6 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे दिवाळी. मांगल्याचा उधळीत प्रकाश सोन पावली येते दिवाळी. मांगल्याचा उधळीत प्रकाश सोन पावली येते दिवाळी. दिसेल तिथला अंधार उजळीत प्रकाशमय होते दिवाळी. दिसेल तिथला अंधार उजळीत प्रकाशमय होते दिवाळी. प्रकाशमय होते दिवाळी. पुन्हा एकदा पहिलं कडवं. मांगल्याचा उधळीत प्रकाश सोन पावली येते दिवाळी. मांगल्याचा उधळीत प्रकाश सोन पावली येते दिवाळी. दिसेल तिथला अंधार उजळीत प्रकाशमय होते दिवाळी. दिसेल तिथला अंधार उजळीत प्रकाशमय होते दिवाळी. प्रकाशमय होते दिवाळी.
पुढचं आणि दुसरं कडवं. आनंदाची अंगत पंगत. आनंदाची अंगत पंगत लाडू चकल्या खाते दिवाळी. आनंदाची अंगत पंगत लाडू चकल्या खाते दिवाळी. सांस्कृतिक ऊर्जा देऊन प्रकाशाचे गीत गाते दिवाळी. सांस्कृतिक ऊर्जा देऊन प्रकाशाचे गीत गाते दिवाळी. पुन्हा एकदा दुसरं कडवं. आनंदाची अंगत पंगत. आनंदाची अंगत पंगत लाडू चकल्या खाते दिवाळी. आनंदाची अंगत पंगत लाडू चकल्या खाते दिवाळी. सांस्कृतिक ऊर्जा देऊन प्रकाशाचे गीत गाते दिवाळी. सांस्कृतिक ऊर्जा देऊन प्रकाशाचे गीत गाते दिवाळी. प्रकाशाचे गीत गाते दिवाळी. शेवटचं आणि तिसरं कडवं. स्नेह सौख्याची करून पेरणी. स्नेह सौख्याची करून पेरणी येते दिवाळी जाते दिवाळी. स्नेह सौख्याची करून पेरणी येते दिवाळी जाते दिवाळी. गोड गोड आठवणीतून. गोड गोड आठवणीतून सदैव रेंगाळत राहते दिवाळी. गोड गोड आठवणीतून सदैव रेंगाळत राहते दिवाळी. सदैव रेंगाळत राहते दिवाळी. पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं. स्नेह सौख्याची करून पेरणी. स्नेह सौख्याची करून पेरणी येते दिवाळी जाते दिवाळी. स्नेह सौख्याची करून पेरणी येते दिवाळी जाते दिवाळी. गोड गोड आठवणीतून सदैव रेंगाळत राहते दिवाळी. गोड गोड आठवणीतून सदैव रेंगाळत राहते दिवाळी. सदैव रेंगाळत राहते दिवाळी. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं दिवाळी. आजची वात्रटिका आहे स्वार्थ कारण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 11 नोव्हेंबर 2023च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आपण एखादी घटना घडली की त्याच्या पाठीमागे हे राजकारण आहे, त्याच्या पाठीमागे हे राजकारण आहे, ते राजकारण आहे, अशा प्रकारचे अंदाज वर्तवत असतो. मात्र त्याच्या पाठीमागे राजकारण असतंच, पण त्याही पेक्षा खोलवर जाऊन विचार केला तर त्या पाठीमागे स्वार्थ कारण असतं हे निश्चित. आणि हेच स्वार्थ कारण कसं असतं हे उलगडून दाखवणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वार्थ कारण. काल ज्यांचे खांद्याला खांदे होते. काल ज्यांचे खांद्याला खांदे होते आज त्यांचेच वांदे के वांदे आहेत. काल ज्यांचे खांद्याला खांदे होते आज त्यांचेच वांदे के वांदे आहेत. आणि अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर सगळ्यांचेच उलटे सुलटे धंदे आहेत. स्पष्ट सांगायचे झाले तर सगळ्यांचेच उलटे सुलटे धंदे आहेत. उलटे सुलटे धंदे आहेत. पुन्हा एकदा. काल ज्यांचे खांद्याला खांदे होते. काल ज्यांचे खांद्याला खांदे होते आज त्यांचेच वांदे के वांदे आहेत. आणि अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर सगळ्यांचेच उलटे सुलटे धंदे आहेत. सगळ्यांचेच उलटे सुलटे धंदे आहेत. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. काल सरळ सरळ चालणारा. काल सरळ सरळ चालणारा आज अचानक आडवा येतो. काल सरळ सरळ चालणारा आज अचानक आडवा येतो. आणि एकदा स्वार्थ आडवा आला की, एकदा स्वार्थ आडवा आला की सरळ माणूसही कडवा होतो. एकदा स्वार्थ आला की सरळ माणूसही कडवा होतो. सरळ माणूसही कडवा होतो. याला कोणतंही क्षेत्र अपवाद नाही. म्हणून पुन्हा एकदा दुसरं कडवं. काल सरळ सरळ चालणारा आज अचानक आडवा येतो. काल सरळ सरळ चालणारा आज अचानक आडवा येतो. आणि एकदा स्वार्थ आला की, एकदा स्वार्थ आडवा आला की सरळ माणूसही कडवा होतो. एकदा स्वार्थ आडवा आला की सरळ माणूसही कडवा होतो. सरळ माणूसही कडवा होतो. सदर वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि तिसरं कडवं. स्वार्थ कुठलाही असो, स्वार्थ कुठलाही असो त्याला संघर्षाचा नाद आहे. स्वार्थ कुठलाही असो त्याला संघर्षाचा नाद आहे. आणि यातून निष्कर्ष हाच की, यातून निष्कर्ष हाच की स्वार्थ कारण जिंदाबाद आहे. यातून निष्कर्ष हाच की स्वार्थ कारण जिंदाबाद आहे. स्वार्थ कारण जिंदाबाद आहे. पुन्हा एकदा नीट समजून घेऊ तिसऱ्या कडव्यात. स्वार्थ कुठलाही असो, स्वार्थ कुठलाही असो त्याला संघर्षाचा नाद आहे. स्वार्थ
कुठलाही असो त्याला संघर्षाचा नाद आहे, यातून निष्कर्ष हाच की स्वार्थ कारण जिंदाबाद आहे, यातून निष्कर्ष हाच की स्वार्थ कारण जिंदाबाद आहे, स्वार्थ कारण जिंदाबाद आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं स्वार्थ कारण. आजची वात्रटिका आहे मरणोत्सव. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 12 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपले रीतिरिवाज, प्रथा आणि सण यांची चिकित्सा केली की वेगळंच सत्य समोर येऊ लागतं. जे अनेक बहुजन नायक आहेत त्यांच्या खुनांचे सण साजरे केले जातात, म्हणजे त्यांच्या षडयंत्राकडे, त्यांच्या खुनाच्या कारस्थानाकडे पुढच्या पिढीचं दुर्लक्ष व्हावं असा तर हेतू नाही ना, अशा प्रकारची एक दाट शंका मनामध्ये येते. याच संदर्भानं, याच प्रकारावरती, याच षडयंत्रावरती लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मरणोत्सव, अर्थात मरणांचे उत्सव. बदनामीच्या अस्त्राने, बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले. बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले. त्यांच्या मरणाचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. त्यांच्या मरणाचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. गोडधोड खा, नवे कपडे घाला, फटाके वाजवा, मोठ्यानं बोंबला, जुलूस काढा, मिरवणुका काढा, असे प्रकार. म्हणून पुन्हा एकदा, बदनामीच्या अस्त्राने, बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले. बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले आणि त्यांच्या मरणांचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. त्यांच्या मरणांचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. सदर वात्रटिकेचं पुढचं, शेवटचं आणि दुसरं कडवं. आजही धर्म परंपरांची चिकित्सा, आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे. आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे. नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा खेळली जात आहे. नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. पुन्हा एकदा दुसरं. आजही धर्म परंपरांची चिकित्सा, आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे. आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे आणि नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. नव्या नव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. म्हणून संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा लक्षपूर्वक. बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले. बदनामीच्या अस्त्राने बहुजन नायक संपवले गेले आणि त्यांच्या मरणांचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. त्यांच्या मरणांचे उत्सव करून वारसदार जुंपवले गेले. वारसदार जुंपवले गेले. सदर वात्रटिकेचं पुढचं, दुसरं आणि शेवटचं. आजही धर्म परंपरांची चिकित्सा, आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे. आजही धर्म परंपरांची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जात आहे. नवनव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा खेळली जात आहे. नवनव्या माध्यमातून जुनी चाल पुन्हा नव्याने खेळली जात आहे. जुनी चाल पुन्हा नव्यानं खेळली जात आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मरणोत्सव. आजची वात्रटिका आहे चिनचिन दिवाळी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 नोव्हेंबर 2010 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. चीनचं भारतीय बाजारपेठेवरचं आक्रमण आता काही नवं राहिलेलं नाही. चीनी मालाने संपूर्ण दिवाळी सुद्धा भारावून टाकलेली दिसत आहे. संपूर्ण दिवाळीवरती चिनी फटाक्यांचं, रोषणाईचं, आताशबाजीचं आणि सजावटीचं आक्रमण आपण आज राजरोस आणि उघड डोळ्याने बघत आहोत. एकच कारण, स्वस्त आणि मस्त. हे जरी कारण असलं तरी चीनने संपूर्ण भारतीय बाजारपेठ व्यापलेली आहे, आक्रमित केलेली आहे. हे सत्य काही नाकारता येत नाही. आणि त्याच संदर्भानं, दिवाळीच्या संदर्भानं लिहिलेली आजची वात्रटिका, अर्थात आजची वात्रटिका आहे चिनचिन दिवाळी. आपल्याला दिन दिन दिवाळी माहित होतं, पण चीननं आता आपल्याला म्हणायला भाग पाडलं चिनचिन दिवाळी.
चीनने नाक खुपसण्याचे. चीनने नाक खुपसण्याचे प्रकार कुठे नवे आहेत? चीनचे नाक खुपसण्याचे प्रकार कुठे नवे आहेत? आणि दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. मेड इन चायनाचे दिवे आहेत. सरहद्दीपासून आपल्या उंबरठ्यापर्यंत चीन नाक खुपसतो आहे हे अधोरेखित करणारं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. चीनचे नाक खुपसण्याचे. चीनचे नाक खुपसण्याचे प्रकार तरी कुठे नवे आहेत? नपटनाक असलं तरी चपटनाक असलं तरी. चीनचे नाक खुपसण्याचे प्रकार तरी कुठे नवे आहेत? आणि दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. मेड इन चायनाचे दिवे आहेत. सदळ वातडकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं. चिनी फटाक्यांपुढे तर. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. आणि दुकानावरती तर चिनी बंदुकाही रोखल्या आहेत. दुकानावरती तर चिनी बंदुकाही रोखल्या आहेत. चिनी बंदुकाही रोखल्या आहेत. हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. आणि दुकानावरती तर चिनी बंदुका रोखल्या आहेत. दुकानावरती तर चिनी बंदुका रोखल्या आहेत. चिनी बंदुका रोखल्या आहेत म्हणजे टांगून ठेवलेल्या आहेत. पुन्हा एकदा संपूर्णपणे चीन दिवाळी. चीनचे नाक खुपसण्याचे प्रकार तरी कुठे नवे आहेत? चीनचे नाक खुपसण्याचे प्रकार तरी कुठे नवे आहेत? आणि दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. दिवाळीच्या रोषणाईत सुद्धा मेड इन चायनाचे दिवे आहेत. पुढचं आणि दुसरं कडवं. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. चिनी फटाक्यांपुढे तर सर्वांनीच नांग्या टाकल्या आहेत. आणि दुकानावरती तर चिनी बंदुका रोखल्या आहेत. दुकानावरती तर चिनी बंदुका रोखल्या आहेत. चिनी बंदुका रोखल्या आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं चीन दिवाळी. आजची वात्रटिका आहे ड्रगची नशा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 21 ऑक्टोबर 2023 अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात ड्रगचं जे ललित आख्यान चाललेलं आहे त्या ड्रगच्या ललित आख्यानावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ड्रगची नशा. राजकारणी ते राजकारणीच त्यांना राजकारणाचा दोष आहे. त्यांना राजकारणाचा दोष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आजकाल ड्रगची नशा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आजकाल ड्रगची नशा आहे. आजकाल ड्रगची नशा आहे. पुन्हा एकदा पहिलं कडं. राजकारणीच त्यांना राजकारणाचा दोष आहे. धसका म्हणा किंवा पुन्हा तेच पालुपद लावणं या अर्थानं. राजकारणीच त्यांना राजकारणाचा दोष आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आजकाल ड्रगची नशा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला आजकाल ड्रगची नशा आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. पळवापळवी खेळवा हे तर सगळे अगदी नित्य आहे. पळवापळवी खेळवा हे तर सगळे अगदी नित्य आहे. ड्रगची नशा चढली असली तरी त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे. ड्रगची नशा चढली असली तरी त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे. प्रचंड शब्द लालित्य आहे. पुन्हा एकदा दुसरं कडं. पळवापळवी खेळवा हे सगळे तर अगदी नित्य आहे. ड्रगची नशा चढली असली तरी त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे. त्यांचे प्रचंड शब्द लालित्य आहे. आरोप प्रतिआरोप शाब्दिक खेळवी लक्षात आली की सदरील कडवं समजून घ्यायला अधिक सोपं जाईल. सदर वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे चक्क नशेचे कॉकटेल आहेत. ज्यांना अनुभव आहे त्यांना हे कडवं अधिक कळेल. म्हणून राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे चक्क नशेचे कॉकटेल आहे. जिथे गुन्हेगारांना डांबायचे तिथूनच ड्रग रॅकेटचा सेल आहे. जिथे गुन्हेगारांना डांबायचे तिथूनच ड्रग्ज रॅकेटचा सेल आहे.
पुन्हा एकदा तिसरं कडवं. राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे चक्क नशेचे कॉकटेल आहे. राजकारण आणि ड्रग्ज म्हणजे चक्क नशेचे कॉकटेल आहे. जिथे गुन्हेगारांना डांबायचे तिथूनच ड्रग रॅकेटचा सेल आहे. जिथे गुन्हेगारांना डांबायचे तिथूनच ड्रग रॅकेटचा सेल आहे. तिथूनच ड्रग रॅकेटचा सेल आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ड्रगची नशा. आजची वात्रटिका आहे अंधार वेड्यांनो. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंधार वेड्यांनो. झाकलाच सूर्य तर, झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. पुन्हा एकदा पहिलं कडवं. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता. झाकलाच सूर्य तर तुम्ही स्वतः पुरता झाकू शकता आणि स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. स्वतःचेच डोळे मिटून तुम्ही प्रकाशाला रोखू शकता. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. पुन्हा एकदा दुसरं कडवं. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. अंधाराचे पुजारी तुम्ही, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. लेता अंधार गाता अंधार, अंधाराचे भक्त तुम्ही. अंधाराचे भक्त तुम्ही. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. अंधाराची झापडं लावून, अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका. अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका. अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःच धोका. अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःच धोका. स्वतःच द्या स्वतःला धोका. पुन्हा एकदा तिसरं कडवं. अंधाराचे झापडं लावून, अंधाराचे झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका. अंधाराची झापडं लावून सूर्य झाकल्याच्या बोंबा ठोका. अंधारावर विश्वास ठेवून, अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःला धोका. अंधारावर विश्वास ठेवून स्वतःच द्या स्वतःला धोका. सदळ वात्रटिकेचं चौथं पुढचं आणि शेवटचं कडवं. प्रकाशाचे वाहक आम्ही, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो. प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो. तुम्ही जेवढे दूर पळाल, तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे नाहक, तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं हे चौथं कडवं. प्रकाशाचे वाहक आम्ही, प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो. दाहक म्हणजे पोळणारा. प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो. प्रकाशाचे वाहक आम्ही तुम्हाला दाहक वाटू शकतो. तुम्ही जेवढे दूर पळाल, तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. तुम्ही जेवढे दूर पळाल तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. तेवढे जवळचे नाहक वाटू शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अंधार वेड्यांनो. आजची वात्रटिका आहे ओढ आणि खोड. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 17 ऑक्टोबर 2010 साली प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणातल्या वाढत्या घराणेशाहीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ओढ आणि खोड. आपल्या वारसदारांसाठी राजकीय पायघडे असतात. आपल्या वारसदारांसाठी राजकीय पायघडे असतात. इथे लोकशाही नांदते आहे या तर निव्वळ पुढे असतात. इथे लोकशाही नांदते आहे या तर निव्वळ पुढे असतात. या तर निव्वळ पुढे असतात. सदरील कडवं पुन्हा एकदा. आपल्या वारसदारांसाठी, आपल्या वारसदारांसाठी राजकीय पायघडे असतात.
आपल्या वारसदारांसाठी राजकीय पायघडे असतात, इथे लोकशाही नांदते आहे, ह्या तर निव्वळ पुढे असतात. इथे लोकशाही नांदते आहे, या तर निव्वळ पुढे असतात, या तर निव्वळ पुढे असतात. लोकशाहीमध्ये घराणेशाही वाढण्यास दोषी कोण आहे याचा अंदाज लावणारी ही वात्रटिका आणि तिचं हे दुसरं, पुढचं आणि शेवटचं कडू. राजकीय घराणेशाहीला नात्या गोत्यांचीच ओढ आहे. राजकीय घराणेशाहीला नात्या गोत्यांचीच ओढ आहे आणि घराणेशाही भोवती पिंगा घालण्याची लोकशाहीलाच खोड आहे. घराणेशाही भोवती पिंगा घालण्याची लोकशाहीलाच खोड आहे. पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडू. राजकीय घराणेशाहीला नात्या गोत्यांचीच ओढ आहे. राजकीय घराणेशाहीला नात्या गोत्यांचीच ओढ आहे आणि घराणेशाही भोवती पिंगा घालण्याची लोकशाहीलाच खोड आहे. घराणेशाही भोवती पिंगा घालण्याची लोकशाहीलाच खोड आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आपल्या वारसदारांसाठी राजकीय पायघडे असतात. राजकीय पायघडे असतात आणि इथे लोकशाही नांदते आहे, या तर निव्वळ पुढे असतात. इथे लोकशाही नांदते आहे, या तर निव्वळ पुढे असतात. पुढचं आणि दुसरं कडू. राजकीय घराणेशाहीला नात्या गोत्यांचीच ओढ आहे. आणि घराणेशाही भोवती पिंगा घालण्याची लोकशाहीलाच खोड आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ओढ आणि खोड. आजची वात्रटिका आहे फटाफूट. सदर वात्रटिका 13 ऑक्टोबर 2022 रोजी माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. पक्षीय फटाफुटीचं विश्लेषण करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फटाफूट. फटाफुटीच्या तडाख्यातून अजून तरी कुणी सुटला नाही. असा एक तरी पक्ष दाखवा जो अजून तरी फुटला नाही. पुन्हा एकदा पहिलं कडू. फटाफुटीच्या तडाख्यातून अजून तरी कुणी सुटला नाही. असा एक तरी पक्ष दाखवा जो अजून तरी फुटला नाही. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. कोणतीही पक्षीय फटाफूट कधी उभी कधी आडवी असते. आणि कोणतीही पक्षीय फटाफूट धोकादायक आणि कडवी असते. कोणतीही पक्षीय फटाफूट धोकादायक आणि कडवी असते. कोणतीही पक्षीय फटाफूट कधी आडवी कधी उभी असते. आणि कोणतीही पक्षीय फटाफूट धोकादायक आणि तेवढीच कडवी असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं फटाफूट. आजची वात्रटिका आहे भास आभास. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही सण असो, उत्सव असो किंवा कोणताही चांगला प्रसंग असो, त्याच्या शुभेच्छा अर्थात व्हर्च्युअल शुभेच्छा अर्थात आभासी शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो. पण ह्या व्हर्च्युअल शुभेच्छा मागचं एक वेगळंच गुपित उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भास आभास. हा भास आभास म्हणजे तुमचा माझा प्रत्येकाचा अनुभव आहे. तेव्हा आजची वात्रटिका भास आभास. शुभेच्छावर शुभेच्छा, शुभेच्छांवर शुभेच्छा, जणू शुभेच्छांचे गुऱ्हाळ आहे.
शुभेच्छावर शुभेच्छा जणू शुभेच्छांचे गुऱ्हाळ आहे. व्हर्च्युअल शुभेच्छा आणि व्हर्च्युअल फराळ आहे. व्हर्च्युअल शुभेच्छा आणि व्हर्च्युअल फराळ आहे. अर्थात दिवाळीच्या निमित्ताचं हे फराळाचं भाष्य. म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा. शुभेच्छांवर शुभेच्छा, शुभेच्छांवर शुभेच्छा जणू शुभेच्छांचे गुऱ्हाळ आहे. व्हर्च्युअल शुभेच्छा आणि व्हर्च्युअल फराळ आहे. व्हर्च्युअल शुभेच्छा आणि व्हर्च्युअल फराळ आहे. व्हर्च्युअल फराळ आहे. आभासी फराळ. सदळ वातडिकेचं पुढचं शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं कडवं. सणांच्या शुभेच्छांबरोबर, सणांच्या शुभेच्छांबरोबर जगणेही व्हर्च्युअल झाले आहे. सणांच्या शुभेच्छांबरोबर जगणेही व्हर्च्युअल झाले आहे. मानसे चालली दूर, मानसे चालली दूर, जग मात्र जवळ आले आहे. मानसे चालली दूर, जग मात्र जवळ आले आहे. जग मात्र जवळ आले आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याकडं. सणांच्या शुभेच्छांबरोबर, सणांच्या शुभेच्छांबरोबर जगणेही व्हर्च्युअल झाले आहे. सणांच्या शुभेच्छांबरोबर जगणेही व्हर्च्युअल झाले आहे. मानसे चालली दूर, जग मात्र जवळ आले आहे. मानसे चालली दूर, जग मात्र जवळ आले आहे. जग मात्र जवळ आले आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भास आभास. आजची वात्रटिका आहे गौप्य स्फोटांचे गुपित. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एखादे राजकीय आत्मचरित्र प्रसिद्ध झाले, एखादा राजकीय सिनेमा झाला की ती माणसं म्हणतात आम्ही याच्यामध्ये काही राजकीय गौप्य स्फोट करीत आहोत. अर्थात एकमेकांचे हे गुपित सगळ्यांना माहीत असतात. याच राजकीय गौप्य स्फोटांचे गुपित उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गौप्य स्फोटांचे गुपित. तू माझे झाक मी तुझे झाकतो, तू माझे झाक मी तुझे झाकतो, हे तर राजकीय गृहीत असते. तू माझे झाक मी तुझे झाकतो, हे तर राजकीय गृहीत असते. आणि ज्याला गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. ज्याला गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. ते तर त्यांना आधीच माहीत असते. पुन्हा एकदा सदळ वात्रटिकेचं हेच पहिलं कडवं. तू माझे झाक मी तुझे झाकतो, तू माझे झाक मी तुझे झाकतो, हे तर राजकीय गृहीत असते. ज्यांना गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. ज्यांना गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. ते तर त्यांना आधीच माहीत असते. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. सगळ्या गोष्टी आवडीनुसार, सगळ्या गोष्टी आवडीनुसार राजकीय निवडीनुसार होतात. सगळ्या गोष्टी आवडीनुसार आणि राजकीय निवडीनुसार होतात. आरोपांचे गौप्यस्फोट तर, आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय सवडीनुसार होतात. आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय सवडीनुसार होतात. राजकीय सवडीनुसार होतात. पुन्हा एकदा दुसरं कडवं. सगळ्या गोष्टी आवडीनुसार, सगळ्या गोष्टी आवडीनुसार राजकीय निवडीनुसार होतात. सगळ्या गोष्टी आवडीनुसार आणि राजकीय निवडीनुसार होतात. आणि आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय सवडीनुसार होतात. आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय निवडीनुसार होतात. राजकीय निवडीनुसार होतात. म्हणून संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. तू माझे झाक मी तुझे झाकतो, तू माझे झाक मी तुझे झाकतो, हे तर राजकीय गृहीत असते. आणि ज्याला गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. ज्यांना राजकीय गौप्यस्फोट म्हटले जाते ते तर त्यांना आधीच माहीत असते. दुसऱ्याकडून सगळ्या गोष्टी आवडीनुसार, सगळ्या गोष्टी आवडीनुसार राजकीय निवडीनुसार होतात. सगळ्या गोष्टी आवडीनुसार आणि राजकीय निवडीनुसार होतात. आणि आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय सवडीनुसार होतात. आरोपांचे गौप्यस्फोट तर राजकीय सवडीनुसार होतात. राजकीय सवडीनुसार होतात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गौप्यस्फोटांचे गुपित. आजची वात्रटिका आहे यंत्र वेडे. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 12 नोव्हेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल अनेक प्रकारची यंत्र बाजारामध्ये विकत मिळतात. अर्थात मूल होत नसेल तर हे यंत्र
बेडरूम मध्ये लावा. बरकत होत नसेल तर हे यंत्र व्यापाराच्या गल्ल्यामध्ये लावा. पास होत नसाल तर हे यंत्र उशीखाली ठेवून झोपा. घरात शांतता नांदत नसेल तर हे यंत्र प्रवेशद्वारात लावा. अशा प्रकारची अनेक यंत्र आज बाजारामध्ये राजरोज विकत आहेत, कारण गिरायकांची चंगळ आहे. या यंत्रवेडेपणावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे यंत्रवेडे. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत आणि कसले कसले यंत्र आज बेभानपणे विकले जात आहेत. कसले कसले यंत्र आज बेभानपणे विकले जात आहेत. जे शाळेत गेले नाहीत, जे साक्षर नाहीत, जे तथाकथित सुशिक्षित नाहीत, अशा माणसांकडून एक वेळेस आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो. पण जे शिकलेले आहेत, ज्यांनी बालवयापासून विज्ञान शिकलेलं आहे, अशी माणसं सुद्धा नाही, अशीच माणसं ही यंत्र खरेदी करताना आणि आपल्या घरादारात लावताना दिसतात. म्हणून सदर वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत आणि कसले कसले यंत्र आज बेभानपणे विकले जात आहेत. कसले कसले यंत्र बेभानपणे विकले जात आहेत. सदर वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडवं. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या ते पूर्णपणे जाळ्यात आहेत. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या ते पूर्णपणे जाळ्यात आहेत. घरात आहेत, दारात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या गळ्यात आहेत. घरात आहेत, दारात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या गळ्यात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या गळ्यात आहेत. म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या त्या पूर्णपणे जाळ्यात आहेत. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या ते पूर्णपणे जाळ्यात आहेत. घरात आहेत, दारात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या चक्क गळ्यात आहेत. घरात आहेत, दारात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या गळ्यात आहेत. यंत्र तर कुणाकुणाच्या गळ्यात आहेत. म्हणून ही संपूर्ण वात्रटिका अर्थात यंत्र वेडे पुन्हा एकदा. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत. शिकले सवरलेले मेंदूही गहाण टाकले जात आहेत आणि कसले कसले यंत्र आज बेभानपणे विकले जात आहेत. कसले कसले यंत्र आज बेभानपणे विकले जात आहेत. दुसरं आणि शेवटचं कडवं. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या ते पूर्णपणे जाळ्यात आहेत. तंत्र मंत्र आणि यंत्रांच्या ते पूर्णपणे जाळ्यात आहेत. घरात आहेत, दारात आहेत. यंत्र कुणाकुणाच्या चक्क गळ्यात आहेत. यंत्र कुणाकुणाच्या चक्क गळ्यात आहेत. चक्क गळ्यात आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं यंत्र वेडे. आजची वात्रटिका आहे महा स्टुडंट. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 13 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. डिसेंबर 2023 पासून शालेय विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन भरली जाणार आहे. राज्यात यापूर्वी अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांचा पट आणि त्याचा पडताळा करण्यात आला होता. त्यामुळे अनेक नकली विद्यार्थी शाळेमध्ये आहेत असं राज्य शासनाच्या निदर्शनास आलं. त्यावरती अनेक उपाय करण्यात आले आणि हा शेवटचा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी. याच संदर्भानं लिहिलेली ही आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे महा स्टुडंट. ऑनलाईन शाळाबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन शाळांबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. कोरोनाच्या काळामध्ये शाळा ऑनलाईन भरल्या होत्या हे आपल्याला ज्ञात असेलच. आता हजेरी ऑनलाईन. म्हणून ऑनलाईन शाळांबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन शाळांबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. म्हणजे शिक्कामोर्तब झाला. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. दांडी बहादरांचे धाबे अगोदरच दणानू लागले. विद्यार्थी आणि शिक्षक दोघही. म्हणून
दांडी बहादरांचे धाबे अगोदर दणानू लागले आणि महास्टुडंट ऍप तर जोर जोरात खणानू लागले. महास्टुडंट ऍप तर जोर जोरात खणानू लागले. जोर जोरात खणानू लागले. पुन्हा एकदा दुसऱ्याकडून. दांडी बहादरांचे धाबे अगोदरच दणानू लागले. दांडी बहादरांचे धाबे अगोदरच दणानू लागले आणि महास्टुडंट्स ऍप तर जोर जोरात खणानू लागले. महास्टुडंट्स ऍप तर जोर जोरात खणानू लागले. कदाचित नवं ऍप येईल आणि त्यावरती ही ऑनलाईन हजेरी नोंदवावी लागेल. म्हणून संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. ऑनलाईन शाळांबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन शाळांबरोबर हजेरी ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. ऑनलाईन युगाची ही ऑनलाईन साईन आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू पुन्हा एकदा. दांडी बहादरांचे धाबे. दांडी बहादरांचे धाबे अगोदरच दणानू लागले. दांडी बहादरांचे धाबे अगोदरच दणानू लागले आणि महास्टुडंट्स ऍप तर जोर जोरात खणानू लागले. महास्टुडंट्स ऍप तर जोर जोरात खणानू लागले. जोर जोरात खणानू लागले. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं महास्टुडंट. आजची वात्रटिका आहे राजकीय आजारपण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 13 नोव्हेंबर 2023 अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल राजकीय नेत्यांची नाराजी आणि त्यांना अचानक येणारं आजारपण हे समीकरण जरा जास्तच जुळू लागलेलं आहे. याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय आजारपण. राजकीय नेत्यांच्या आजाराने कार्यकर्ते बेजार आहेत. राजकीय नेत्यांच्या आजाराने कार्यकर्ते बेजार आहेत. अत्यंत अनाकलनीय असे नेत्यांचे आजार आहेत. अत्यंत अनाकलनीय असे नेत्यांचे आजार आहेत. नेत्यांचे आजार आहेत. अनाकलनीय ज्याचं आकलनच होऊ शकत नाही, जे कळूनच येऊ शकत नाही असे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. राजकीय नेत्यांच्या आजाराने. राजकीय नेत्यांच्या आजाराने कार्यकर्ते बेजार आहेत. अत्यंत अनाकलनीय असे नेत्यांचे आजार आहेत. अत्यंत अनाकलनीय असे नेत्यांचे आजार आहेत. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. नेत्यांच्या आजारपणाचा. नेत्यांच्या आजारपणाचा प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे. नेत्यांच्या आजारपणाचा प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे आणि जो तो आपल्या सोयीने पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. जो तो आपल्या सोयीने पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. हीच राजकीय गंमत उलगडून दाखवणारी ही वात्रटिका आणि तिचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. नेत्यांच्या आजारपणाचा प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे. नेत्यांच्या आजारपणाचा प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे आणि जो तो आपापल्या सोयीने पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. जो तो आपापल्या सोयीने पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे. मग त्यांचा ताप वाढतो की मनस्ताप वाढतो हा शोध पत्रकारितेचा विषय आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे वेगवेगळे लक्षण आहे. प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे वेगवेगळे लक्षण आहे आणि वादापासून दूर कसे राहावे. वादापासून दूर कसे राहावे आजारातून हेच शिक्षण आहे. वादापासून दूर कसे राहावे आजारातून हेच लोक शिक्षण आहे. आजारातून हेच लोक शिक्षण आहे. सदळ वात्रटिकेचे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे. प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे वेगवेगळे लक्षण आहे. प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे वेगवेगळे लक्षण आहे आणि वादापासून दूर कसे राहावे हेच या आजारातून लोक शिक्षण आहे. वादापासून दूर कसे राहावे हेच या आजारातून लोक शिक्षण आहे. हेच या आजारातून शिक्षण आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय आजारपण. सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे. मंत्रिपदाच्या साठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे. सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे. सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही. एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही. सूर्यकांत डोळसे म्हणून एक आहेत, त्यांच्या 2 कविता आहेत आपल्याला ऐकण्यासारख्या आहेत. त्यांची एक वात्रटिका आहे. अर्थसंकल्प कोणाचाही असो त्याला इलेक्शनचा वास असतो. हेच सत्य ठसवण्याचा विरोधकांचाही अट्टहास असतो.
इलेक्शनच्या केंद्रबिंदू भोवती अर्थ आणि संकल्प फिरला जातो. सामान्य माणसांचा खिसा तर सगळ्यांकडूनच मारला जातो. अध्यक्ष मोदी, हीच भावना या निमित्तानं महाराष्ट्रात आहे. गुलाबरावजी, तुमच्यासाठी एक कविता त्या बाबांनी लिहिलेली आहे. सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे. मंत्रिपदाच्या साठीच्या तडजोडी म्हणजे कुणाकुणासाठी मात्र सट्टा आहे. सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे. सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही. एकदा आकड्याचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही. त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला त्यांनीच मांडलेली ही थिअरी आहे. राजकीय आकडेशास्त्र ऐकून कल्याण आणि मुंबईला देखील घेरी आली आहे. जयंतराव, तुम्ही सूर्यकांत डोळस यांच्या मोजक्या 2 वात्रटिका वाचल्या. त्यांच्या काही वात्रटिका तुमच्याही करतायत. तुमच्या काळातल्या काय म्हणाले ते? दोघांमध्ये तिसरा आला. सांगा कोण कोणाचा लवर आहे. नेमकेची बोलायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. त्यामुळे दुसरं त्यांनी काय सांगितलं? तिघाडीची झाली आघाडी, 3-3 हाय कमांड आहेत. तिघाडीची झाली आघाडी, 3-3 हाय कमांड आहेत. देशी विदेशी झाले कालबाह्य, बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. आजची वात्रटिका आहे सूर्योत्सव. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 11 नोव्हेंबर 2015 अर्थात दिवाळीच्या निमित्तानं लिहिलेली आहे. जे छोटे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पराभव केला जातो. त्यांना आपण जपलं पाहिजे, कारण त्यांच्याच विचारावरती, त्यांच्याच मार्गदर्शनावरती हा समाज पुढे जाणार आहे हे आपल्याला माहीत असतं. म्हणून दिवाळीच्या निमित्तानं केलेले हे एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक चिंतन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. तेव्हा आजची वात्रटिका आहे सूर्योत्सव. मळमळते दुःख आतमध्ये, सुख मिरवतो वरून वरून. मळमळते दुःख आतमध्ये, सुख मिरवतो वरून वरून. झगमगती दिवाळी बघतो चोरून चोरून. झगमगते दिवाळी बघतो चोरून चोरून. बघतो चोरून चोरून. पुन्हा एकदा पहिलं कडवं. मळमळते दुःख आतमध्ये, मळमळते दुःख आतमध्ये, सुख मिरवतो वरून वरून. मळमळते दुःख आतमध्ये, सुख मिरवतो वरून वरून. झगमगते दिवाळी बघतो चोरून चोरून. झगमगते दिवाळी बघतो चोरून चोरून. बघतो चोरून चोरून. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सारा अंधार माजलेला, सारा अंधार माजलेला तरी उजेडाचे गीत गाऊ. सारा अंधार माजलेला तरी उजेडाचे गीत गाऊ. जेवढा असेल तेवढा आपला एक दीप लावू. जेवढा असेल तेवढा आपला एक दीप लावू. आपला एक दीप लावू. पुन्हा एकदा दुसरं कडवं. सारा अंधार माजलेला, सारा अंधार माजलेला तरी उजेडाचे गीत गाऊ. सारा अंधार माजलेला तरी उजेडाचे गीत गाऊ. जेवढा असेल तेवढा आपला एक दीप लावू. जेवढा असेल तेवढा आपला एक दीप लावू. आपला एक दीप लावू. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. ज्योतीने ज्योत पेटेल, ज्योतीने ज्योत पेटेल अंगी प्रकाशाचे धैर्य येईल. ज्योतीने ज्योत पेटेल अंगी प्रकाशाचे धैर्य येईल. तेवणारे दिवे जपूया, तेवणारे दिवे जपूया. उद्या प्रत्येकाचा सूर्य होईल. उद्या प्रत्येकाचा सूर्य होईल. उद्या प्रत्येकाचा सूर्य. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत आशादायी कडवं पुन्हा एकदा. ज्योतीने ज्योत पेटेल, ज्योतीने ज्योत पेटेल अंगी प्रकाशाचे धैर्य येईल. ज्योतीने ज्योत पेटेल अंगी प्रकाशाचे धैर्य येईल. तेवणारे दिवे जपूया. उद्या प्रत्येकाचा सूर्य होईल. तेवणारे दिवे जपूया. उद्या प्रत्येकाचा सूर्य होईल. उद्या प्रत्येकाचा सूर्य होईल. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सूर्योत्सव.
आजची वात्रटिका आहे राजे हो. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल कोणत्याही युवा नेत्याचं राजकीय बॅनर बघा, त्यांना आपल्या नावापुढे राजे हे बिरुद लावायची मोठी घाई झालेली आहे आणि आजकाल ती राजकीय फॅशन होताना दिसत आहे. गल्ली बोळामध्ये, घराघरामध्ये बॅनरवरती राजे अशा प्रकारचं विशेषण, अशा प्रकारचं बिरुद लावताना आपल्याला दिसून येत आहे. त्यांनाच उद्देशून लिहिलेली आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजे हो. खुजे झाले उंच, खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. आजकाल नेत्यांची शिमडी पोरं साहेब आणि राजे झाले. आजकाल नेत्यांची शिमडी पोरं साहेब आणि राजे झाले. साहेब आणि राजे झाले. पुन्हा एकदा हेच करू. खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. आणि आजकाल नेत्यांची शिमडी पोरं साहेब आणि राजे झाले. आजकाल नेत्यांची शिमडी पोरं साहेब आणि राजे झाले. साहेब आणि राजे झाले. सदर वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडं. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची, बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. घराणेशाही तर वाढलेलीच, घराणेशाही तर वाढलेलीच, त्यात आता राजेशाहीची भर आहे. घराणेशाही तर वाढलेलीच, पण त्यात आता राजेशाहीची भर आहे. पण त्यात आता राजेशाहीची भर आहे. म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची, बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. घराणेशाही तर वाढलेलीच, घराणेशाही तर वाढलेलीच, त्यात राजेशाहीची भर आहे. घराणेशाही तर वाढलेलीच, त्यात राजेशाहीची भर आहे. त्यात राजेशाहीची भर आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका राजे हो. खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. खुजे झाले उंच, उंच मात्र खुजे झाले. आजकाल नेत्यांची शिमडी पोरं बघता बघता साहेब आणि राजे झाले. आजकाल नेत्यांची शिमडी पोरं बघता बघता साहेब आणि राजे झाले. बघता बघता साहेब आणि राजे झाले. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची, बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. बापजाद्यांच्या कर्तृत्वाची शेंबड्या पोरांना कुठे सर आहे. घराणेशाही तर वाढलेलीच, घराणेशाही तर वाढलेलीच, पण त्यात राजेशाहीची भर आहे. घराणेशाही तर वाढलेली, पण त्यात राजेशाहीची भर आहे. पण त्यात राजेशाहीची भर आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजे हो. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, सूर्यकांती.